राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात आले आहेत। हे पैसे मिळवण्यासाठी अनेक महिलांनी पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये प्रचंड गर्दी केली आहे, परंतु काही महिलांच्या हाती पैसे येऊनही निराशा आली आहे। लाडकी बहीण योजनेतून प्राप्त झालेल्या रकमेतून बँकांची वसुली सुरू केली आहे। लाडकी बहीण योजनेत मिळालेल्या रकमेतून मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली बँकांकडून सुरू असलेली वसुली तातडीने थांबवण्यात यावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश काढावेत। तसेच बँकांनी मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली कापलेली रक्कम त्वरित महिलांच्या खात्यात वर्ग करावी आणि यापुढे अशी वसुली करू नये, अन्यथा अशा बँकांविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी दिला। नमस्कार, मी सीमा सावळे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सर्व महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली, परंतु अनेक महिलांच्या माझ्याकडे अशा तक्रारी आल्या आहेत की ताई आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत, परंतु बँकेने ते परस्पर त्यांचे जे काही चार्जेस असतात त्यामध्ये वळते केलेले आहेत। त्यामुळे बँकेमध्ये अकाउंटमध्ये जे लाडकी बहीण या योजनेखाली पैसे आले होते ते पैसे आज झिरो आहेत। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, साहेब सर्व बँकांच्या मॅनेजर्सला आपण सक्त ताकीद द्या की ही योजना त्यांच्यासाठी आहे, त्यांना लाभ मिळावा याच्याकरता आपण केलेली ही योजना आहे, ना की बँकेने त्यांच्या सरचार्जेस कापण्यासाठी आपण हे पैसे दिलेले नाहीयेत। प्रचंड राग येतोय साहेब या विषयाचा की बँक किंवा बँकेचे अधिकारी अशी हिंमत कशी करू शकतात की गोरगरीब महिलांना एकीकडे राज्य शासन मदत करू पाहतंय आणि दुसरीकडे बँक हे पैसे काढून त्यांच्या त्या अधिकारावरती डल्ला मारताय, दरोडा टाकताय। मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती आहे की त्वरित आपण सर्व बँकांना हा आदेश काढावा आणि ज्या लाडकी बहीण योजना आहेत त्या ज्या लाभार्थी महिला आहेत माझ्या, त्या महिलांना ते पैसे मिळावेत। धन्यवाद। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।